नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणं जी आहेत त्या कारणांपैकी विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची सामाजिक कारणं नेमकी कोणकोणती आहेत त्याविषयीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची जी कारणं आहेत त्या कारणांचा आढावा घेत आहोत आणि हा तिसरा व्हिडिओ आहे की या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणं बघत आहोत. आपण विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीच्या कारणांचं वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये केलं होतं की ज्यापैकी पहिलं एका व्हिडिओमधून आपण कौटुंबिक कारणं कोणती आहेत विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची ती कौटुंबिक कारणं अभ्यासली. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयाशी निगडीत कारणं कोणती आहेत ती कारणं पाहिली आणि आजच्या या तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची सामाजिक कारणं नेमकी कोणकोणती आहेत त्या सामाजिक कारणांचा आढावा आपण आज घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची सामाजिक कारणं कोणती आहेत त्याचा आढावा घेत असताना आपल्याला असं दिसून येईल की त्यापैकी जे पहिलं कारण आहे ते पहिलं कारण म्हणजे समाजातील भ्रष्टाचार. म्हणजे समाजामध्ये होत चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार देखील आज विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीसाठी कारणीभूत ठरलेला आहे. कारण समाजामध्ये असणारे अनेक जे काही मंडळी आहेत, उदाहरणार्थ मग राजकारणी असतील किंवा व्यापारी असतील, उच्च पदस्थ अधिकारी असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आज चालू असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे समाजामध्ये आज भ्रष्टाचाराचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की त्यापासून कोणीच वेगळा राहिलेलं नाही असं देखील म्हटलं तरी वावगं ठरू शकणार नाही. आज आपल्या देशामध्ये जे काही भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं घडून गेलेली आहेत की ज्याच्यामध्ये मग चारा घोटाळा असेल, साखर घोटाळा असेल, खत घोटाळा असेल, डाळ खरेदी घोटाळा असेल, 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घोटाळे होऊन गेले की ज्या घोटाळ्यांमध्ये जे काही राजकारणी असतील, व्यापारी असतील किंवा उच्चपदस्थ अधिकारी असतील, ह्या सर्व व्यक्तींचा समावेश असून देखील अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही आणि हे मंडळी जे आहेत हे मंडळी खुल्या आज समाजामध्ये तशाच पद्धतीनं फिरत असताना आपल्याला दिसतात आणि मग विद्यार्थ्यांच्या मनावर याचा वाईट परिणाम होतो की अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचार करणारी जी मंडळी आहेत या भ्रष्टाचारी मंडळींना राजकारणी लोक असतील किंवा उच्चपदस्थ अधिकारी असतील यांना सरकारच्या माध्यमातून किंवा न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षा त्यांना होत नाही. आणि मग जर त्यांनी असं केल्यानंतर त्यांना काही जर होत नसेल तर मग आपण केलं म्हणून कुठं बिघडलं अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग त्यामुळेच विद्यार्थी बेशिस्त वागण्यासाठी कारणीभूत होतो. म्हणजे असे जे काही वेगवेगळे अधिकारी असतील किंवा राजकारणी लोक असतील, व्यापारी असतील, उद्योगपती असतील, मोठमोठे उद्योगपत्यांनी तर आपल्या देशाला फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसून येईल की अनेक मोठमोठे उद्योगपती जे आहेत ते बँकांचं कर्ज घेऊन दुसऱ्या देशांमध्ये पळून राहिलेले आहेत. उदाहरणार्थ विजय मल्ल्या असेल, त्यानंतर ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या उद्योगपतींनी राजकारणी लोकांना त्याचबरोबर बँकांना आणि आपल्या देशांना सुद्धा फसवलेलं आहे आणि मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते भ्रष्टाचाराचे आरोप असतील ते आरोप ह्या वेगवेगळ्या लोकांच्यावर असलेले दिसून येत आहेत की ह्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल बघा की पाठीमागून हे 2 मंडळी जे आहेत ते एकमेकांना या ठिकाणी भ्रष्टाचार करत असलेले दिसत आहेत किंवा पाकिट देत आहेत आणि मग ते त्याच्या माध्यमातून पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं काम होत असलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे अनेक कार्यालयांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये गेल्यानंतर तर ही परिस्थिती आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसते की अगदी शिपायापासून त्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वच लोक भ्रष्टाचारी आहेत आणि कुठलाही कागद जर आपल्याला हवा असेल तर तो कागद त्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय, पैसे दिल्याशिवाय, भ्रष्टाचार केल्याशिवाय तो कागद आपल्या हातामध्ये मिळत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि मग
ही सगळी समाजव्यवस्थाच एकूण बिघडलेली आपल्याला दिसते आणि या समाजव्यवस्थेमध्ये सामान्य माणूस जो आहे हा सामान्य माणूस मात्र भरडला जातोय. सामान्य विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी मात्र भरडले जात आहेत आणि सामान्य माणसाच्या हातामध्ये काहीच पडत नाही किंवा त्याच्या गरजा देखील भागत नाही. आणि हा सर्वच क्षेत्रामध्ये चाललेला भ्रष्टाचार असेल, गुन्हेगारी असेल, ह्या लोकांना राजकारणी लोकसुद्धा काय करतायत, पाठीशी घालतायत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही किंवा वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांनाच सत्ता मिळते किंवा त्यांनाच प्रतिष्ठा, मान सन्मान समाजामध्ये मिळत असलेला आज आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा, समाजातल्या ह्या सर्व व्यवहारांचा विद्यार्थ्यांच्या मनावर सुद्धा वाईट परिणाम होतो. आणि मग विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटतं की हे सगळे लोक जर असं करून सुद्धा यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नसेल तर मी सुद्धा मग असं वागलं तर काय फरक पडणार आहे. अशा पद्धतीने एकदा भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की मग विद्यार्थी देखील काय करतोय, तशाच पद्धतीनं भ्रष्ट वागण्याचा प्रयत्न करतो किंवा मग परीक्षेमध्ये जे काही गैरप्रकार घडून येतात ते गैरप्रकार किंवा कॉपी केसेस जे घडून येतात ते कॉपी केसेस अशाच प्रकारच्या भावना निर्माण झाल्यामुळंच घडून येतात. म्हणजे समाजामध्ये चाललेला हा जो काही भ्रष्टाचार आहे, गुन्हेगारी आहे, याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळं विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी बेशिस्त वागण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर अशा पद्धतीनं हा समाजातील भ्रष्टाचार हे पहिलं कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे बेरोजगारांचे वाढते प्रमाण. बेरोजगारांचे वाढते प्रमाण म्हणजे विद्यार्थी बेशिस्त बनण्याच्या पाठीमागं ही पण एक फार मोठी समस्या आज भारताला भेडसावत असलेली आपल्याला दिसेल. याचं कारण म्हणजे लोकसंख्येचा प्रचंड प्रमाणामध्ये होत चाललेला विस्फोट. म्हणजे लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवणं आज देशाला फार कठीण होत चाललेलं आहे. आणि त्यातल्या त्यात रोजगाराची जी समस्या आहे ही रोजगाराची समस्या तर निर्माण करून देणं फार मोठं एक आव्हान देशाच्या समोर उभं राहिलेलं आहे. आणि त्यातच आपली जी काही शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती मग आपण म्हणतो की सदोष शिक्षण पद्धती आहे. केवळ पुस्तकी ज्ञान त्या माध्यमातून दिलं जातं आहे आणि विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा केंद्रित बनवण्याचं काम केलं जातं आहे. विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच बनतोय कारण या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्यावसायिक कौशल्य असतील किंवा व्यावसायिक क्षमता असतील त्यांचा विकास होत नाही. विद्यार्थ्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवण्यामध्ये हे जे काही अभ्यासक्रम आहेत हे अभ्यासक्रम सगळे मागं पडत असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना जे काही व्यावहारिक अनुभव मिळाला पाहिजे, जीवन अनुभव मिळाला पाहिजे, त्यांना शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये घेतलेल्या शिक्षणाचा समाजामध्ये किंवा त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये उपयोग व्हायला पाहिजे, तो उपयोग होत असताना आपल्याला दिसत नाही. कारण संपूर्ण शिक्षण पद्धतीत सदोष झालेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही कौशल्याचा समावेश नाही. पुस्तकी आणि केवळ परीक्षा केंद्रीय अशा प्रकारची शिक्षण पद्धती आहे. आणि अशा शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून जे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कुठलीही व्यावसायिक कौशल्य नाहीत, व्यावसायिक क्षमता नाहीत. मग असे केवळ सुशिक्षित बेरोजगार ज्याला आपण म्हणतो ते सुशिक्षित बेरोजगार निर्माण करण्याचं काम आजच्या या शिक्षण पद्धतीमधून चालू आहेत की जे बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधामध्ये मग बाहेर पडतात, समाजामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातात. तेव्हा आपल्याला या चित्रामध्ये जसं दिसतंय की बघा भरपूर गर्दी जी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं लाईन लागलेली आहे आणि ही एक जागा निघली, 2 जागा निघल्या की ही प्रचंड प्रमाणामधली गर्दी जी आहे किंवा ही लाईन दिसते आहे बघा की या ठिकाणी ही प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे की या एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नाव नोंदवायला एवढी बारी लागलेली आहे किंवा याच्यापेक्षा जास्तच असते. आणि बेरोजगार लोक जे आहेत हे अशा पद्धतीने रस्त्यावर भटकंती करताना आज दिसते, भ्रमंती करताना आज दिसत आहेत. आणि मग त्याला जर नोकरीची संधी मिळाली नाही, नोकरी मिळाली नाही, उद्योग व्यवसाय जर करता आला नाही तर मग त्याचा शिक्षणावरचा आणि समाजावरचा दोघांवरचाही विश्वास उडतो आणि मग तो विद्यार्थी अतिशय बेफिकीर किंवा बेशिस्त वागण्यासाठी कारणीभूत ठरतो. कारण नोकरीच त्याला मिळत नसेल, उदरनिर्वाहाचं साधनच उपलब्ध होत नसेल, व्यवसाय करता येत नसेल, धंदा करता येत नसेल तर मग अशा वेळेस तो विद्यार्थ्याचा काय होतो, त्याचा शिक्षणावरचा पूर्ण विश्वास उडून जातो, समाजावरचा विश्वास उडून जातो आणि त्यामुळं तो काय होतो की बेशिस्त वर्तन करायला सुरुवात करतो. म्हणजे बेरोजगारांचं वाढतं प्रमाण जे आहे हे वाढतं प्रमाण देखील विद्यार्थ्याच्या बेशिस्तीचं एक प्रमुख कारण असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील कारण आहे बघा, ते आहे विकृत राजकारण. विकृत राजकारण म्हणजे
आज आपल्या देशातलं हे जे राजकारण आहे याच्यापेक्षा दुसरं नाव आपण देऊ शकत नाही. म्हणजे इतकं गलिच्छ आणि विकृत राजकारण आज देशामध्ये चालू आहे की ज्या राजकारणाचे बळी कोण पडत आहेत, विद्यार्थी होत आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांना हे समजत नाही की आपण त्या राजकारण्यांच्या बळी पडत चाललेलो आहोत. त्यांच्या नादी लागून आपलं काहीही चांगलं होणार नाही, वाटोळच होणार आहे, वाईटच होणार आहे, हे मात्र विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. कारण त्यांचं वयच असं असतं की ज्या वयामध्ये त्यांना चांगलं काय वाईट काय हे त्या काळामध्ये कळत नाही. आणि जेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा समजतं की ह्या राजकारणी लोकांनी केवळ आपला वापर केला, उपयोग केला आणि आपल्याला फेकून दिलं. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हाताशी काहीही असत नाही. म्हणजे आज आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या राजकीय संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत. सांगण्याची गरज नाही, आपल्याला सर्व माहिती आहेत की अनेक प्रकारचे राजकीय पक्ष आहेत. जितके राजकीय पक्ष आहेत तितक्याच विद्यार्थी संघटना देखील असलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाची एक संघटना आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर काँग्रेस पक्षाची NSUI नावाची संघटना आहे. त्यानंतर भाजप संघटनेची ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून संघटना आहे. त्यानंतर शिवसेनेची युवा सेना म्हणून संघटना आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हणून त्यांची एक वेगळी संघटना आहे. किंवा या चित्रामध्ये दाखवलं आहे तसं AISF म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नावाची एक संघटना आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्या प्रत्येक संघटनेला राजकीय पक्षाचा आधार आहे किंवा राजकीय पक्षच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थी संघटना चालवत आहेत. आणि हे सर्व राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठीच केवळ विद्यार्थ्यांना हाताशी धरतात, विद्यार्थ्यांचा वापर करतात आणि त्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात. सत्ता हस्तगत करण्यासाठी देखील ते विद्यार्थ्यांचा वापर करतात. आणि विद्यार्थ्यांचा वापर करत असताना ते चांगल्या मार्गानं वापर न करता वाम मार्गांना त्यांना लावतात, वाईट मार्गाला लावतात. आणि निवडणुकांमध्ये अशा विद्यार्थ्यांचा वापर करून निवडणुका जिंकून येतात. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना ते काय करतात तर वाऱ्यावर सोडून देतात. अनेक महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमधल्या जे काही निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष आज सहभागी होत असलेले आपल्याला दिसून येतील. आणि विद्यार्थ्यांचा वापर करून या महाविद्यालयातील विद्यापीठातील निवडणुका जिंकतात आणि त्या आधारे वरच्या पातळीवरचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतात. आणि मग या निवडणुकीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी हाताशी धरलेलं असतं त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची गैरकृत्य जी आहेत ती गैरकृत्य करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात, त्यांना मदत करतात, केवळ कामापुरता त्यांचा वापर करून घेतात आणि अशा विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या बेशिस्त वागण्यासाठीच कारणीभूत ठरवतात. म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या काही राजकीय संघटना आहेत या राजकीय संघटना अशा विद्यार्थी संघटनांना हाताशी धरून जे गलिच्छ राजकारण आहे, विकृत राजकारण आहे हे राजकारण खेळतात. अनेक वेळा शाळा महाविद्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न करतात, तोडफोड करण्याचा प्रयत्न करतात. कारणं क्षुल्लक असतात की जी कारणं आपण बसून समोपचारानं सोडवू शकतो. मात्र ती न सोडवण्याच्या ऐवजी आपला राजकीय पक्षाचा दबाव त्या शाळा महाविद्यालयांवर कसा राहील किंवा आपली प्रसिद्धी कशी होईल यासाठी हे राजकारणी लोक काय करतात त्या विद्यार्थी संघटनांना हाताशी धरून विद्यार्थ्यांना हाताशी धरून काय करतात की संप असतील, मोर्चे असतील, घेराव असतील, तोडफोड असेल अशा प्रकारचं विकृत राजकारण करतात आणि विद्यार्थ्यांना बेशिस्त वागण्यासाठी प्रवृत्त करतात, प्रोत्साहित करतात. म्हणजे वास्तविक जर आपण बघितलं तर शिक्षण क्षेत्र राजकारणापासून फार दूर असलं पाहिजे, अलिप्त असलं पाहिजे. मात्र तसं होत असताना आपल्याला दिसत नाही. हे सर्व राजकारणी लोक या शिक्षण क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालत असलेले आज आपल्याला दिसून येतोय आणि त्याचाच वाईट परिणाम म्हणून हे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी बेशिस्त बनत चाललेले आज आपल्याला दिसत आहेत. म्हणून हे जे विकृत राजकारण आहे हे विकृत राजकारण देखील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीला आज फार मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरत असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील कारण आहे ते म्हणजे आर्थिक विषमता. आर्थिक विषमता म्हणजे हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. कारण आज आपण बघतोय की आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विषमता जी आहे ही आर्थिक विषमता होत चाललेली आहे, आर्थिक विषमता पसरत चाललेली आहे. अनेक लोक जे आहेत हे अनेक लोक दारिद्र्य रेषेमधलं जीवन जगत आहेत किंवा श्रीमंत आणि गरीब ही जी काही दरी आहे ही दरी वाढतच चाललेली आहे. म्हणजे श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे
आणि गरीब हा गरीबच होत चाललेला आहे. म्हणजे या चित्रामध्ये पण आपल्याला दिसतंय बघा की जो धनाढ्य आहे, श्रीमंत आहे, तो अधिकच श्रीमंत होत चालला आहे. जो गरीब आहे तो गरीब अधिकच गरीब होत चाललेला आहे. आणि ही श्रीमंत किंवा गरीब ही जी दरी आहे, ही समाजातली श्रीमंत गरिबीची दरी किंवा आर्थिक विषमतेची दरी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आहेत. बहुतांशी लोक जे आहेत ते दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगत आहेत. गरिबीचं प्रमाण जे आहे, हे गरिबीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. ग्रामीण भागातलं तर हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जिथं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. म्हणजे कर्जबाजारी होत आहेत आणि कर्जबाजारी झाल्यामुळं ते आत्महत्याच करतायत. अशा प्रकारची परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ह्या दारिद्र्यामुळं ज्यांच्या जीवनावश्यक गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाहीत, त्यांची प्रचंड ओढाताण जी आहे ती प्रचंड ओढाताण आज होत असताना दिसते. त्यांची गरजांची अजिबात पूर्तता होत नाही. आणि मग ही गरजांची पूर्तता करण्यासाठी ते ह्या श्रीमंत लोकांकडे जातात, सावकार लोकांकडे जातात. आणि हे सावकार लोक जे आहेत ते काय करतायत की त्या सामान्य लोकांचं शोषण करत असलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा आर्थिक शोषण जे आहे, हे आर्थिक शोषण हे श्रीमंत मंडळी, सावकार लोक या गरिबांचं करत आहेत. आणि पैशाच्या जीवावर सर्व सुखांचा लाभ जे आहेत, हे लाभ मात्र कोण घेत आहेत? हे श्रीमंत मंडळीच घेत आहेत. आणि देशातील व्यापारी लोक असतील, भांडवलदार लोक असतील, सत्ताधीश असतील, हे सामान्य माणसांचं आर्थिक शोषण करत असलेले आपल्याला दिसत आहेत की ज्याच्यामधून प्रचंड प्रमाणामधली आर्थिक विषमता जी आहे, ही आर्थिक विषमता आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मग ही निर्माण झालेली जी काही आर्थिक विषमता आहे, या आर्थिक विषमतेमध्ये विद्यार्थी देखील भरडला जातोय. कारण आपण बघितलं की आजचं शैक्षणिक धोरणसुद्धा असंच झालेलं आहे की शिक्षणाचं बाजारीकरण होत चाललेलं आहे. आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याच मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध होते, गरीब लोकांना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत नाही. आणि ह्या आर्थिक विषमतेमुळं मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण होतो. आणि मग तो काय करतोय की या आर्थिक शोषणाविरोधामध्ये लढण्याचं काम करतो, संघर्ष करण्याचं काम करतो. मात्र ह्या संघर्षामधून मग त्याचा कधी कधी मार्ग चुकतो आणि असे विद्यार्थी मग बेशिस्त बनल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे या शोषणाविरुद्ध आवाज उठवत असताना, संघर्ष करत असताना, विरोध करत असताना त्यांचे मार्ग चुकतात. आणि ते मार्ग चुकले की त्या विद्यार्थ्यांच्या हातून बेशिस्तीचं वर्तन जे आहे, हे बेशिस्तीचं वर्तन घडत असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच काय की आर्थिक विषमतेमुळं सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बेशिस्त जी आहे, ही बेशिस्त होत असलेली आपल्याला दिसून येते. तर हे एक जे कारण आहे, ते कारण देखील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचं असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील कारण आहे ते म्हणजे सामाजिक विषमता. समाजामध्ये असणारी विषमता जी आहे, ही विषमता देखील आज विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचं एक प्रमुख कारण असलेले आपल्याला दिसून येईल. कारण आज आपण कितीही म्हणत असलो की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे किंवा भारत हे एक धर्मनिरपेक्ष देश आहे, तरीसुद्धा आज आमच्या देशामध्ये जात असेल, धर्म असेल, भाषा असेल, पंथ असेल, प्रादेशिक वाद असेल, ह्या सर्व गोष्टींवरून माणसांमध्ये भेद आहेत, विषमता आहे. आणि ही सगळी विषमता जी आहे, ही सामाजिक विषमता समाजामध्ये निर्माण झालेली आहे की ज्या सामाजिक विषमतेला जातीयता, धार्मिकता आणि भाषिक भेद हे सगळे कारणीभूत असलेले आपल्याला दिसून येतील. आणि मग ही जातीयता किंवा धर्मांधता किंवा प्रादेशिक भेद, भाषा भेद जे असतील, याच्यामुळं समाजामध्ये अनेक प्रकारच्या दंगली उसळतात. जसं या चित्रामध्ये सुद्धा दिसतंय की विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत या सामाजिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मारामाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा होत असलेल्या आपल्याला दिसतात या जात, धर्म, भाषा, पंथामुळं. आणि काय होतंय की समाजामध्ये दंगली उसळल्यामुळं राष्ट्रीय संपत्ती असेल, सामाजिक संपत्ती असेल, सार्वजनिक संपत्ती असेल, ह्या सर्व संपत्तीचं नुकसान होत चाललेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था जी आहे, ही कायदा आणि सुव्यवस्थेचं देखील पालन होत नाही. आणि या जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक वादामुळं उच्च नीचतेच्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पना देखील आज समाजामध्ये निर्माण झालेल्या दिसतील. उच्च जातीचा आहे किंवा कनिष्ठ जातीचा आहे किंवा धर्मामध्ये असणारी ही उच्च नीचता जी आहे, या सर्व गोष्टींमुळं काय व्हायला लागलेलं आहे की दलित लोक असतील, मागासवर्गीय लोक असतील, या विद्यार्थ्यांना फार तुच्छतेची वागणूक समाजामध्ये मिळते.
म्हणजे ही विषमता जी आहे, ही विषमता समाजामध्ये आज निर्माण झालेली दिसतोय की याच्यामधूनच अनेक विद्यार्थ्यांचे बळी देखील गेलेले आपल्याला माहिती आहेत. म्हणजे मागील काही वर्षापूर्वी तामिळनाडूमध्ये आपल्याला माहिती आहे की रोहित वेमुल नावाचा विद्यार्थी होता की जो विद्यार्थी या उच्चनीचतेच्याच वादामध्ये त्याचा बळी गेला. म्हणजे किंवा दिल्लीमध्ये असणारं JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जे आहे, या विद्यापीठामध्ये सुद्धा अनेक वेळा या संदर्भातल्या दंगली ज्या आहेत त्या दंगली उसळलेल्या आपल्याला दिसून येतात. किंवा अनेक वेळा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीनं सामाजिक विषमतेमुळं वाद जे आहेत हे वादसुद्धा निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि मग विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरतात आणि रस्त्यावर उतरून त्या विषमतेच्या विरोधामध्ये काय करतायत की संघर्ष करण्याचं काम करतात. आणि मग ह्या दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शोषण झाल्यामुळं काय होतं की त्या विद्यार्थ्यांचा असंतोषाचा भडका त्यांचा उडतो आणि मग असे विद्यार्थी जे आहेत हे रस्त्यावर उतरून बेशिस्त वर्तन जे आहे हे बेशिस्त वर्तन करत असलेले आपल्याला दिसून येतील. तर अशा पद्धतीनं समाजामध्ये हे जात धर्म भाषा पंथ किंवा प्रादेशिक वाद जो आहे याच्यामुळं निर्माण झालेला हा जो वाद आहे किंवा सामाजिक विषमता जी आहे, या सामाजिक विषमतेमुळं सुद्धा विद्यार्थी बेशिस्त वर्तन करत असलेले आपल्याला दिसून येतील. त्यानंतर पुढील कारण आहे ते म्हणजे सामाजिक अन्याय. म्हणजे समाजामध्ये होत चाललेला जो अन्याय आहे, सामाजिक अन्याय जो आहे, हा सामाजिक अन्याय देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना बेशिस्त वागण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. कारण आज देखील आपल्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही अनिष्ट रूढी आहेत, परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, ह्यामुळं समाज जीवन अतिशय गढूळ बनलेलं आहे किंवा समाजामध्ये फार गढूळ प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अस्पृश्यता असेल किंवा धर्मांधता असेल, यासारख्या गोष्टींना जो थारा आहे तो समाजामध्ये मिळतो आणि त्यामुळं समाजातल्या प्रतिगामी शक्ती ज्या आहेत त्या प्रतिगामी शक्ती आज समाजामध्ये प्रबळ होत चाललेले आपल्याला दिसतील. स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर हा प्रश्न फार मोठा गंभीर होत चाललेला आहे. कारण हुंडा पद्धती असेल किंवा स्त्रियांचं सुरक्षित जीवन जे असुरक्षित जीवन जे आहे, हे असुरक्षित जीवन तर आज समाजामधला फार मोठा प्रश्न बनलेला आहे. म्हणजे या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की डावरी सिस्टीम किंवा हुंडा पद्धती असेल किंवा स्त्रियांवर होत चाललेले अन्याय असतील, अत्याचार असतील की ज्याच्यामुळं संपूर्ण समाज जीवन ढवळून निघालेलं आहे. आणि मग हा जो काही सामाजिक अन्याय आज स्त्रियांवर होत चाललेला आहे किंवा अस्पृश्य लोकांवर किंवा धार्मिकतेमुळं तो जो सामाजिक अन्याय होत चाललेला आहे, या सर्व गोष्टींमुळं काय झालेलं आहे की सर्वसामान्य लोकांचं किंवा दलित मागासवर्गीय लोक असतील, स्त्रिया असतील, यांचं जीवन अतिशय असुरक्षित झालेलं आहे. खंडणीसारख्या घटनासुद्धा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घडत असलेल्या आपल्याला दिसतील. दादागिरी असेल, गुन्हेगारी असेल किंवा दहशतवाद असेल, यासारख्या घटनासुद्धा आज वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये घडत असलेल्या आज आपल्याला दिसत आहेत की ज्याच्यामुळं आजचा विद्यार्थी हा दहशतवादीसुद्धा बनत चाललेला आपल्याला दिसतोय. म्हणजे अनेक जे विद्यार्थी चांगले विद्यार्थी, इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आहेत आणि त्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात जाऊन आपल्याच देशामध्ये राहून आपल्याच देशाच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचं काम ते करतायत किंवा आपल्या देशातली सगळी गुप्त माहिती जी आहेत, ही गुप्त माहिती त्या दहशतवादी संघटनांना पुरवतायत आणि त्या दहशतवादी संघटनांच्या पैशाच्या बळाला काय करतायत, ते पैशामुळं ते बळी पडतायत. आणि आजचा विद्यार्थीसुद्धा आपला दहशतवादी बनत चाललेला आहे असं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही. आणि याला कारण म्हणजे काय तर सामाजिक अन्याय. म्हणजे कुठल्या ना कुठल्या हेतूनं त्याच्यावर काहीतरी सामाजिक अन्याय झालेला असतो. मग तो जातीमुळं असेल, धर्मामुळं असेल किंवा आर्थिक विषमतेमुळं असेल किंवा स्त्रियांच्या संदर्भात असणारे अन्याय असतील. आणि हे एकदा अन्यायाला बळी पडले की समाजावरचा विश्वास जो आहे तो विश्वास त्यांचा उडतो, शिक्षणावरचा विश्वास उडतो. आणि असे लोक जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेले तर मात्र त्यांचं जीवन जे आहे ते जीवन संपूर्ण उद्ध्वस्त बनतं आणि ते लोक दादागिरी असेल, गुन्हेगारी असेल, दहशतवाद असेल, यासारख्या घटनांना बळी पडतात. आणि विद्यार्थी देखील दहशतवादाला बळी पडल्यामुळं आजचे विद्यार्थी देखील दहशतवादी बनत असलेले आपल्याला अनेक प्रकारची उदाहरणं आज आपण वर्तमानपत्रात वाचतो किंवा TV ला सुद्धा बघतो. म्हणजे सामाजिक अन्यायामुळं सुद्धा विद्यार्थी बेशिस्त वागण्यासाठी कारणीभूत होतो, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर शेवटचं कारण आहे, 7वं कारण, ते म्हणजे योग्य आदर्शांचा अभाव.
योग्य आदर्शांचा अभाव. म्हणजे ही जी काही 5-6 कारणं आतापर्यंत आपण बघितली की ज्या कारणांमधून आज आपल्याला असं दिसतंय की समाजामध्ये देशामध्ये आज ज्यांच्याकडं चांगले आदर्श म्हणून बघावं अशी लोकच समाजामध्ये कमी राहिलेले आहेत. म्हणजे फार कमी लोकांचं प्रमाण आहे की ज्यांच्याकडं आपण आदर्श म्हणून बघावं आणि त्यांचा आदर्श आपण घ्यावा, त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करावा, असे फारच थोडके लोक आज समाजामध्ये राहिलेले आहेत. आणि समाजामध्ये सर्वत्र आज आदर्श असतील किंवा जीवनमूल्य असतील, ह्या सर्वांची पायमल्लीच होत चाललेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हे सगळी जीवनमूल्य पायदळी तुडवत चाललेले आहेत. राजकारणी लोक असतील, नेते मंडळी असतील, व्यापारी असतील, उच्च पदस्थ अधिकारी असतील, हे सर्व भ्रष्ट झालेले आहेत आणि राष्ट्र विकासाचं किंवा भविष्याची त्यांना कुठल्याही प्रकारची पर्वाच राहिलेली नाही. केवळ माझं भागलं पाहिजे, प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून पैसा मिळवत आहेत की पुढच्या 7-7, 10-10 पिढ्या त्यांच्या बसून खातील, एवढा अमाप प्रचंड पैसा त्यांनी आज भ्रष्टाचार करून मिळवलेला आहे. तरीसुद्धा त्यांची भूक मात्र भागत नाही. मात्र पूर्वी महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, विवेकानंद असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सावरकर असतील, ह्यासारखे जे काही मंडळी होऊन गेले की ज्या मंडळींनी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणातला आदर्श जो आहे तो आदर्श घालून दिला होता किंवा समाजामध्ये चांगले बदल व्हावे, समाजामध्ये चांगलं परिवर्तन व्हावं, देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी आपल्या जीवनाची सुद्धा आहुती दिली, आपले प्राणसुद्धा गमावले. मात्र त्यांची जी काही राष्ट्रभक्ती आहे ती राष्ट्रभक्ती आजच्या समाजातल्या कुठल्याही लोकांमध्ये असलेली दिसत नाही. पूर्वीसारखी ही राष्ट्रभक्ती असेल, निस्वार्थीपणा असेल, चारित्र्य संपन्नता असेल, आज समाजामध्ये राहिलेली नाही. म्हणजे ज्यांच्याकडं चांगले लोक म्हणून बघावं, आदर्श लोक म्हणून बघावं, अशा प्रकारची मंडळीच आज समाजामध्ये फार कमी राहिलेली आहेत. आणि त्यामुळं मग या आजच्या तरुण पिढीला त्याग काय असतो, सेवाभाव काय असतो, सहकार्य काय असतं, विवेकबुद्धी काय असते, सत्यप्रियता काय असते, चारित्र्य संपन्नता काय असते, राष्ट्रभक्ती काय असते, निस्वार्थीपणा काय असतो, ह्यासारखे जे काही आदर्श जीवनमूल्य आहेत हे शिकवणारी पिढीच आज समाजामध्ये राहिली नाही किंवा त्यांचा फार कमी प्रमाण आज दिसून येतोय. आणि मग अशी प्रकारची माणसं न राहिल्यामुळं आज समाजाला मार्गदर्शनच चांगल्या प्रकारे होत असलेलं दिसत नाही. आणि त्यामुळं काय व्हावं लागले की ह्या तरुण पिढीला किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या सद्वर्तनाच्या किंवा सद्गुणाच्या प्रेरणा मिळत नाहीत, चांगले आदर्श जीवनमूल्य यांचे संस्कार त्यांच्यावर होत नाहीत. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की हे विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्याच्या पाठीमागं लागलेले आहेत. आणि मग याचं कारण म्हणजे काय तर हे योग्य आदर्श जे समाजामध्ये पाहिजेत ते योग्य आदर्श आज समाजामध्ये नाहीत आणि त्याच्यामुळं विद्यार्थी बेशिस्त बनत चाललेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची सामाजिक कारणं जी आहेत ती सामाजिक कारणं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासलेली आहेत. यापूर्वीचे जे 2 व्हिडिओ होते त्या 2 व्हिडिओमधून आपण कौटुंबिक कारणे, त्याचबरोबर शाळा महाविद्यालयाशी निगडीत कारणे पण बघितली. आज आपण सामाजिक कारणं बघितली. म्हणजे अशा पद्धतीनं जवळपास 21 कारणांचा आढावा विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीसाठी कारणीभूत असणारी ही 21 कारणं आपण पाहिलेली आहेत. हे सर्व व्हिडिओ जर आपणाला आवडले असतील तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.